नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन मध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बारामतीतील गोविंद बागेत आज पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत। पवार कुटुंबीय एकत्र येत पाडवा साजरा करणार आहेत। पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर गोविंद बागेत होणाऱ्या पवार कुटुंबियांच्या पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार हे बारामतीतच असतानाही त्यांनी कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे। जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बारामतीमध्ये जाऊन बेनके कार्यकर्त्यांसोबत पवारांची भेट घेतली। शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बेनकेंनी सांगितलंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील पैसे आमदार खासदारांच्या घरी पाठवले जातात असा आरोप संजय राऊतांनी केलाय। सरकार टिकवण्यासाठी खोक्यांनी पैसे पाठवले जातात असा आरोपही त्यांनी केलाय। अजित पवार, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्याबाबत आशिष शेलार का बोलत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केलाय। भाजपने आमच्याकडील कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये घेतला असा टोलाही त्यांनी लगावलाय। राज्याचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। अजित पवार यांच्यासाठी नागपुरात रवी भवन शेजारी शासकीय बंगला शोधण्यात आलाय। बंगल्याची डागडुजी, देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू असून विजयगड असं या बंगल्याचं नाव ठेवण्यात आलंय। रामदास कदम आणि गजानन कीर्तिकरांच्या वादावर ठाकरे गटानं टीका केली आहे। भाजपनं खोदलेल्या खड्ड्यात सगळे गद्दार पडणार अशी टीका अरविंद सावंतांनी केलेली आहे। एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर्स सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावण्यात आलेत। या बॅनर्सची जिल्हाभरात चर्चा सुरू असून या राजकीय मैत्रीचा नवा अध्याय आहे का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत। मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलंय। तसंच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। अयोध्येत रामलल्लावर भाजपचा मालकी हक्क आहे का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। रामलल्लानं भाजपला एजंट म्हणून नेमलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। रामलल्लाचं दर्शन मोफत की विकत हे ठरवण्याइतके तुम्ही ईश्वरापेक्षा मोठे झालात का असा सवाल करत सुषमा अंधारेंनी अमित शहांवर निशाणा साधलाय। भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मुंबईतील दिवाळी पहाट कार्यक्रमात आशिष शेलारांनी हजेरी लावली आहे। यावेळी त्यांनी राम मंदिराबद्दल टीका करणाऱ्यांची सुबुद्धी देण्याचं वक्तव्य केलंय। तर 22 जानेवारी रोजी अयोध्येला स्पेशल ट्रेन सोडणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रशिक्षण वर्ग भरवणार आहे। यावेळी निवडणूक प्रमुखांना 2 दिवसाचे विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यावेळी भाजपचा आमदार खासदार नसलेल्या मतदारसंघाचाही आढावा घेतला जाणार आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमक्यांचे फोन आलेत। त्यानंतर त्यांनी गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे। यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडेट्टीवारांची भेट घेत सुरक्षेचा आढावा घेतला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत। यावेळी ते दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। तसंच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त नेहरूंच्या समाधीचं दर्शन देखील घेणार आहेत। अजित पवार यांच्याकडे तिजोरी असताना निधी मिळत नाही हे त्यांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं आमदार बच्चू कडू म्हणाले। अजित पवारांच्या आरोपात किती तथ्य आहे हे पाहावं लागेल असंही बच्चू कडू म्हणाले। फडणवीसांकडून दिल्ली बोनस मिळावा यासाठी नितेश राणे उद्धव ठाकरेंवर टीका करत असल्याचा टोला शरद कोळी यांनी लगावलाय। नितेश राणे भाजपचे सालगडी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलाय। जाणीवपूर्वक आरक्षण आंदोलनातून वाद निर्माण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले। सोलापुरात उजनी जलाशयाच्या परिसरात उद्या मनोज जरांगे यांची सभा होणार आहे। या सभेला सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे।
अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय ओबीसी बैठक पार पडली। यावेळी जशास तसं उत्तर देण्यासाठी संभाजीनगरमधून 50,000 ओबीसी बांधव अंबडला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। यावेळी दत्त इंडिया साखर कारखान्याकडे निघालेली 100 वाहनं गेल्या 12 तासांपासून कार्यकर्त्यांनी रोखली आहेत। दरम्यान ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस न तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दूध दरावरून इंदापूरमध्ये दूध उत्पादक आक्रमक झालेत। निमगाव केतकी दूध दर गुण नियंत्रण व पशुखाद्य गुणवत्ता दर नियंत्रित समितीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलंय। गाईच्या दुधाला 40 रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे। दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे पार पडले। यावेळी गुळाला 11,000चा विक्रमी दर मिळाला आहे। या सौद्याला हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील उपस्थित होते। मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा कोल्हापुरात सत्कार केलाय। यावेळी सिकंदर शेख हिंद केसरी व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच गोकुळकडून भव्य कुस्ती स्पर्धा भरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे। बोरिवलीसह मालाड आणि वांद्रे कुर्ला येथील QI 300 पार गेलाय। हायकोर्टानं घालून दिलेल्या वेळेआधी आणि वेळेनंतर सुद्धा शिवाजी पार्क परिसरात जोरदार फटाके फोडले जात आहेत। याबद्दल शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे। नियमांची पायमल्ली करणाऱ्या 6,400 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। वायू प्रदूषण नियमाच्या पायमल्लीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। अतिप्रदूषित शहरात दिल्ली पाठोपाठ आता पुण्याचा दुसरा क्रमांक लागलाय। मुंबई तिसऱ्या तर अहमदाबाद चौथ्या स्थानावर आहे। दिवाळीत होत असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचा प्रदूषणावर चांगलाच परिणाम होताना दिसतोय। फटाक्यांमुळे नवी मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। पालिकेच्या आवाहनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने शहरातील प्रदूषण फटाक्यांच्या धुरांनी आणखीनच वाढलंय। पुण्यातील सारसबागेत आज पहाटेच पुणेकरांनी दिवे आकाशात सोडून पाडवा साजरा केलाय। यावेळी चांद्रगान संगीत मैफिलीचंही आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान मोठ्या संख्येनं पुणेकरांनी यावेळी सारसबागेत हजेरी लावली। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेलेत, तर साईंच्या दर्शनासाठी किमान 2 ते 3 तासांचा वेळ लागतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमधील मंदिराला दिवाळी पाडव्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। फुलांच्या सुगंधाने संपूर्ण परिसर दरवळून निघाला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याला दिवाळी पाडव्यानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यावेळी गाभाऱ्याला फळांची आरास करण्यात आली आहे। दरम्यान सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत। कुस्ती संघटनेत 2 गट पडल्यानं महाराष्ट्र केसरी 2 वेळा भरवली जाते, पण यावरूनही आता वाद सुरू झालाय। पुण्यानंतर धाराशिवमध्ये दुसरी स्पर्धा होणार आहे। मात्र भारतीय कुस्ती महासंघानं धाराशिवच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा दिला। सिंधुदुर्गमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय भोगटेंनी राजीनामा दिलाय। कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सोडचिठ्ठी देत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। पुणेकरांना मालमत्ता करात सवलत मिळवण्यासाठीच्या फॉर्मची मुदत वाढवण्यात आली आहे। यावेळी PT3 फॉर्म भरण्यासाठी पुणेकरांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। आतापर्यंत 78,000 मिळकतधारकांनी हा फॉर्म भरला आहे। कोल्हापुरातल्या कसबा बावडामध्ये मशीनची स्पर्धा भरवण्यात आली आहे। यावेळी शिवाय मशीनना दुचाकी मागे पळवण्याची ही स्पर्धा असते। यावर्षी सुद्धा या स्पर्धा सुरू झाल्या असून परिसरातील अनेक नागरिक आपल्या म्हशी घेऊन सजावून त्यांना या ठिकाणी आणतात। थेट पाईपलाईन योजनेला विविध कारणांनी लागलेल्या गळतीचं काम काल रात्री पूर्ण झालंय। त्यामुळे कळंबावाडी धरणातून कोल्हापूरला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे। आज पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी सोडलं जाईल। रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर वेल मासा आढळलाय।
रेस्क्यू पथकाच्या मदतीने या माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र माशाचं वजन 5 ते 6 टन असल्यानं रेस्क्यूसाठी कसरत करावी लागते। ऐन थंडीत मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। पुढील 24 तासात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालाय। यावेळी या हापूस आंब्याला 4000 ते 5000 रुपये डझन इतका दर मिळतोय। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भीमाशंकर परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे। यावेळी संबंधित विभागाला त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। यवतमाळच्या गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे कापसाला आग लागलेली आहे। यावेळी लागलेल्या आगीत कापूस जळून खाक झालाय। मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कापणीनंतर शेतामध्ये रचून ठेवलेल्या भात पिकाच्या 100 गंजींनी अज्ञातांनी आग लावली आहे। शहापूर तालुक्यातील आवरे या गावात ही घटना घडली आहे। या घटनेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे। नंदुरबार जिल्ह्यात आवक कमी झाल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। चांगल्या दरानं कांदा विक्री केला जात असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ पुणे एक्सप्रेसच्या विस्तारीकरणाला प्रवासी विद्यार्थ्यांनी विरोध केलाय। या गाडीचे अमरावतीपर्यंत विस्तारीकरण करण्यात आलंय। दरम्यान ही गाडी पुन्हा भुसावळवरून पूर्वरत करण्याची मागणी करण्यात आली आहे। मानधन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। धाराशिवच्या उमरगा नगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा रस्त्यावरच फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। लातूरच्या एसटी आगारातील एका लिपिकानं तब्बल 13,48,386 रुपयांचा अपहार केलाय। लिपिकानं स्वतःच्या पत्नीच्या आणि भावाच्या बँक खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर केली आहे। या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे। मात्र टोमॅटोवर ऊस तोडणीमुळे मावा किडाची लागवड झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। बीडच्या राष्ट्रवादी भवनमध्ये रोहित पवार कार्यकर्त्यांसोबत दिवाळी पाडवा साजरा करतायत। 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीची घटनेत हे कार्यालय पेटवण्यात आलं होतं। बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं अनेक शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करणं शक्य नाहीये। त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी गोरगरीब शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत देण्याची मागणी धस यांच्याकडे केली आहे। बुलढाण्याच्या वरवंडामध्ये पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध कलाकारांनी गीतं सादर केली आहेत। दरम्यान मोठ्या संख्येनं प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे। बलिप्रतिपदानिमित्त आमदार बच्चू कडू यांनी घरच्या गायीची रंगरंगोटी केली आहे। बच्चू कडू हे दरवर्षी बलिप्रतिपदेला गायी वासरांची पूजा करतात। पुण्याच्या जुन्नरमध्ये एक साडी आदिवासी भगिनींसाठी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दुर्गम भागातील महिलांना साडी आणि दिवाळीचं साहित्य वाटप करण्यात आलंय। दरम्यान मोठ्या संख्येनं महिलांनी यात सहभाग नोंदवला आहे। नागपूरच्या कारागृहात कैद्यांसाठी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हार्मनी इव्हेंट्स तर्फे आयोजित या कार्यक्रमात अनेक कैद्यांनी गीतं सादर करत दिवाळी साजरी केली आहे। धुळ्यामध्ये पाडव्यानिमित्त स्वर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमात चिमुकलीच्या गाण्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलंय। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात सहभाग घेतला। नाशिकच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये पाडवा पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गायिका आर्या आंबेकर हिनं सुमधुर गीतांचं सादरीकरण केलंय। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली आहे। जालन्यामध्ये समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगेंनी ऊसाच्या फडावर जाऊन मजुरांना फराळासह लहान मुलांना कपड्यांचं वाटप केलंय। यामुळे ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड झाली आहे।
कोल्हापूर शहरात दिवाळीच्या पाडव्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे। यावेळी पाडव्याच्या दिवशी दागिने नेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केलंय। यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या स्क्रीन टीव्हींना चांगलीच मागणी आहे। अहमदनगरच्या कर्जतमध्ये दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्तानं गोदड महाराज मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। यावेळी मोठ्या संख्येनं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभियानात सहभाग घेतलाय। पाडव्याला काढण्यात येत असलेल्या गवळण नृत्याची परंपरा अमरावतीच्या तळेगाव ठाकूर गावातील नागरिकांनी यंदाही जोपासली आहे। गावातील मुख्य चौकातून या गवळण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। शिर्डीमध्ये दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सीआयएसएफच्या जवानांनी दिवाळी साजरी केली आहे। दरम्यान देशभक्ती गीतांवर त्यांनी ठेकाही धरला आहे। धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तब्बल 1290 खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय। दरम्यान 8000 भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। नंदुरबारमध्ये बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत। मंत्री विजयकुमार गावितांनी ही माहिती दिली आहे।